रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज अप्रतिम सुंदर आणि अतिशय चांगला फ्लॅट मी दाखवतोय. ग्राउंड प्लस 40 माळ्याची बिल्डिंग आहे. हायर फ्लोअरलाच फ्लॅट आहे. व्ह्यू जर बघितलं तर एक नंबर व्ह्यू आहे. कारण डोळ्याला दिसताना तर सगळं चांगलं दिसते. खाली बघितलं तर फुटबॉल ग्राउंड, पुढं बघितलं तर स्विमिंग पूल आपलाच, आणि परत दुसरीकडे बघितलं तर दुसऱ्याचा स्विमिंग पूल, म्हणजे कल्पतरू इमेन्सचा स्विमिंग पूलही तुम्हाला दिसतोय. फ्लॅटमध्ये एक नंबर हवा आहे, एक नंबर उजेड आहे आणि एकच नंबर अनयूज बिलकुल वापरलेला फ्लॅट नाही, यूजच नाही केलेला, म्हणजे नवा कोरा अनयूज अनटच असणारा आत्ताच ताबा घेतलेला हा फ्लॅट आहे. आणि एक नंबर बाल्कनी, म्हणजे बाल्कनी पण जर बघितली तर खूप मोठी आहे. 2 BHKचा फ्लॅट आहे. 722चं कार्पेट आहे. एक कार पार्किंग असणार आहे. लॅविश लक्झरियस ॲम्युनिटीज असणारा फ्लॅट आहे. व्ह्यू जर तुम्ही बघितलं तर मग मात्र एक नंबर व्ह्यू आहे. आजूबाजूला बिल्डिंग्स आहेत, पण तुमच्या घरामधनं जर व्ह्यू बघितला तर मग मात्र सुंदर आणि चांगला व्ह्यू हा मिळतो. कोलशेत रोडला हा फ्लॅट आहे. 2 BHKचा, वापरलेला बिलकुल नाही आहे. अशाच ठिकाणी तुमचं ह्या मालकाने एफ-कॅम बी-कॅम जे काय आहे ते सगळं भरलेलं आहे. ताबा घेतला आहे आणि फ्लॅट विकायचा आहे. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, बेनिफिट सगळं असणार आहे. तेही प्रश्न आहे. राहिला प्रश्न आता एंट्रीचा. बाहेर जायचं आणि आतमध्ये जायचं, तर बाहेर जाताना नॉर्थ ईस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे. आतमध्ये जाताना साऊथ वेस्ट आहे. त्याच्यामुळे हवा खूप आहे घरामध्ये. जर पुढे आल्यानंतर ही शेवटची आत्ता तयार झालेली बिल्डिंग आहे. 1, 2 आणि 3 ह्या 3 लिफ्ट आहेत आणि फास्ट आहेत सगळ्या लिफ्ट पण. 2 फ्लॅट त्या साईडला आहेत आणि 1-2 फ्लॅट ह्या साईडला आहे आणि आपल्या साईडला पण 2 फ्लॅट आहे. अशा पद्धतीची लॉबी आणि असं सुंदर नवं कोरं अनयूज अनटच असणारं फ्लॅट आहे. जर फ्लॅटच्या आतमध्ये आपण इन झालं तर हवा तुम्हाला इथूनच हवा चालू होते. दरवाजा उघडा आहे, इथेच हवा जाणवते की बाबा किती हवा आहे. कारण आतमध्ये आता साऊथ वेस्टचा फ्लॅट आहे. घर जर बंद केलं तर ह्या साईडला तुम्हाला प्रॉपर एक लाईट फिटिंग आहे, किंवा तुम्ही अजून एक्स्ट्रा काय वापरायचं तर वापरू शकता. इमिडिएटली आलात तर एक किचन आहे. 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन आहे. किचनच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला वॉशिंग मशीनचा पॉईंट, आधी कपडे सुकवण्यासाठी जागा आणि एक नंबर व्ह्यू असणारा, परत डोंगरसहित दिसतो इतकं सुंदर व्ह्यू आहे ह्या फ्लॅटमध्ये. तर अशा पद्धतीचं हे तुमचं किचन होतं. कोलशेत रोडला ठाणा स्टेशनपासून 7 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे. नंतर किचनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला एक सुंदर चांगला मस्त असा हॉल आहे. जरी हॉलची साईज जरी बघितली तुम्हाला जाणवेल, खरोखर चांगली हॉलची साईज तुम्हाला नक्की मिळते. कारण इकडे ह्या साईडला आला तर इथं तुम्हाला डायनिंगसाठी वेगळी जागा दिलेली आहे. इकडं हा तुमचा हॉल आहे. मग मात्र तुम्ही इकडे ज्यावेळेला येतात त्यावेळेला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची मोठी वापरात येणारी प्रॉपर अशी एक बाल्कनी मिळते. बाल्कनी ह्या साईडला जर आपण नजर फिरवली ती ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचं जे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे तुम्हाला, ओबराय बिल्डर्स, एअरपोर्ट स्टेशन, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धती तुमच्या ह्या साईडने दिसतात. वारं ह्या फ्लॅटमध्ये खूप आहे. कारण मी आत्ता बाल्कनीत उभा आहे तर मला इतकं वारं जाणवते की प्रचंड मोठं वारं ह्या फ्लॅटमध्ये येते. खाली बघितलं तर फुटबॉल ग्राउंडचं फेसिंग, इकडे बघितलं दुसरी बिल्डिंग. पण हवा मात्र फ्लॅटमध्ये खूप चांगली आहे. ज्या मंडळींना हवेशीर घर हवं आहे त्यांच्यासाठी हा फ्लॅट उत्तम नक्की असू शकतो. पुढे आल्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो फ्लॅटच्या हॉलच्या ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा मोठा पद्धतशीर असणारा असा बेडरूम असणार आहे. बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता दुपारची वेळ आहे, सध्या ऊन आलेलं आहे. संध्याकाळचं ऊन तुम्हाला प्रॉपर घरामध्ये नक्की येणार आहे. जर तुम्ही इकडनं बघितलं तर याचा पण नंबर 1 व्ह्यू आहे. पूर्णपणे कॉम्प्लेक्स दिसते अधिक. हे मात्र तुमच्या खिडकीतनं जर बघितलं तर व्ह्यू चांगला, याच्यात पण वारं चांगल्या पद्धतीचं ह्याच्यात पण असणार आहे. ग्राउंड प्लस 40 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला फ्लॅट मी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे वरच्याच फ्लोअरला आहे. नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर मोठं चांगल्या पद्धतीचं प्लंबिंग वर्क करून दिलेलं नक्की मिळणार आहे. हेही तसं बघितलं तर अनयूज अनटच असणार आहे. बाहेर गेलं तर मेडिकल स्टोअर, हॉटेल्स, हे ते सगळ्या डॉक्टर बिक्टर सगळं तुम्ही गेटच्या बाहेर आलात की तुम्हाला सगळं काही मिळतं. ह्या शेवटच्या बेडरूमला आल्यानंतर इथे पण एक मस्त मोठं चांगल्या पद्धतीचं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडचं मिळतं. आणि जर तुम्ही इकडनं ही खिडकी ओपन ठेवली तर तुमच्या ह्या साईड बघा AC वगैरे सगळं तुम्हाला लावून दिलेले आहेत. टोटल 4 AC या फ्लॅटमध्ये आपल्याला अशाच नव्या कोऱ्या वापरायला मिळणार आहेत. आत्ता सध्या नंतर जर बघितलं तर इथे तुम्हाला एक परत मोठं बेडरूम आहे. ह्या बेडरूमला पण जर बघितलं तर सुंदर चांगला प्रकाश पण आहे. आणि इकडे आलात तर परत तुम्हाला इथून पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला ह्याच्यातनं पण मिळतो. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. कोलशेत रोडला फ्लॅट आहे. जे मंडळी अनयूज अनटच फ्लॅट, हवेशीर फ्लॅट, उजेडाचा फ्लॅट बघणार आहेत त्यांच्यासाठी हा एक ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्यात काय झालेलं आहे, ह्यांनी बिल्डरला एफ-कॅमचे पैसे, बी-कॅमचे पैसे, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन सगळं भरलेलं आहे. त्याच्यामुळे आता हा फ्लॅट जो आहे आपल्याला, हा फ्लॅट सध्या जर त्या मालकांना विचारलं की बाबा तुमचं काय आहे ते ऑल इन्क्लुझिव्ह इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग, बॉक्स प्राईस
147 मतलब 1,47,00,000 रुपये ज्याची किंमत आहे. त्याच्यात थोडंसं निगोशिएशन होणार आहे, कारण त्यांनी ते ऑलरेडी सगळं भरून ठेवलेलं आहे, हातातच त्यांनी घेतलेलं आहे. तर 147 त्यांनी आपल्याला सांगितलं, त्यात थोडंफार कमी होईल, पण ती बॉक्स प्राईज असणार आहे. तुम्हाला करून देण्यात येईल, ऑल इन्क्लुझिव्हच करून देण्यात. आता सांगताना ऑल इन्क्लुझिव्ह 147 आहे, तर 147मध्ये थोडंफार कमी होतील. अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे. असेच रोज आम्ही काही ना काही फ्लॅट दाखवतोय तुम्हाला. कोणाचं काय सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळे विचार, वेगवेगळे सगळे संदर्भ वेगळे असू शकतात. पण त्याच्यातला हा एक फ्लॅट आहे. जर कोणाला हा फ्लॅट बघायचा असेल तर हा फ्लॅट आम्ही तुम्हाला दाखवणार नक्की. किंमत पण थोडीफार कमी करून देणार नक्की. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण बघत राहा. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी शेअर हे ते सगळं करा, जेणेकरून आमच्याकडनं रोज काम तुमच्या पुढे उभं राहत जाईल आणि आम्ही काम उभं करत राहू. पण त्यासाठी तुमच्या उत्साहाची पण गरज तेवढीच आम्हाला नक्की लागणार आहे. तर त्या थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.